देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थानच्या देणगी व्यवस्थेबाबत एक महत्त्वपूर्ण चर्चा सध्या रंगली आहे। आयकर कायद्यातील कलम 80G अंतर्गत देणगी स्वीकारण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नसल्यामुळे संस्थानला मोठ्या आर्थिक देणग्यांपासून मुकावे लागत असल्याची भावना भाविक व अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे। मोठ्या प्रमाणात देणगी देणारे तसेच कर भरणारे भाविक सहसा देणगी देताना त्या रकमेवर आयकर कायद्यानुसार कलम 80G अंतर्गत कर सवलत मिळते का याची खात्री करतात। माहूर येथील काही इतर समित्यांकडे व भक्त निवासाकडे ही सुविधा उपलब्ध असल्यामुळे कर सवलत घेऊ इच्छिणारे काही देणगीदार आपला ओढा तिकडे वळवत असल्याची चर्चा आहे। परिणामी श्री रेणुका देवी संस्थानला मिळणाऱ्या देणगीचा ओघ काही प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येते। माहूरच्या रेणुका मातेवर देश विदेशातील भाविकांची अगाध श्रद्धा आहे। याची अनुभूती नुकतीच दानपेटी मोजणी दरम्यान आली, जेव्हा भारतीय चलनासह अमेरिकन डॉलर आणि सौदी अरेबियातील रियाल यासारखे विदेशी चलनही प्राप्त झाले। जर संस्थानला 80G ची मान्यता मिळाली तर मोठ्या देणगीदारांना व अनिवासी भारतीय भाविकांना कर सवलतीचा लाभ मिळू शकेल, ज्यामुळे संस्थानच्या उत्पन्नात लाखो रुपयांची विक्रमी वाढ होऊ शकते। या संपूर्ण प्रकरणावर श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत यांनी संस्थानची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी सांगितले की आयकर कायद्यातील कलम 80G अंतर्गत देणगी स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता संस्थानकडून करण्यात आली आहे। ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी आमचा प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। कलम 80G अंतर्गत देणगीची मान्यता मिळाल्यास संस्थानला देणगीदारांना नियमानुसार आयकर सवलत मिळण्यास मदत, कॉर्पोरेट क्षेत्र, मोठे व्यावसायिक आणि सढळ हाताने दान करणारे दाते यांच्याकडून मोठ्या रकमेच्या देणग्या प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होईल। प्राप्त होणाऱ्या वाढीव निधीमुळे मंदिर परिसर विकास, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा, धार्मिक उपक्रम आणि सामाजिक कार्यांना अधिक बळ मिळेल। दरम्यान संस्थान प्रशासनाने 80G मान्यतेच्या प्रक्रियेबाबतची सद्यस्थिती आणि अधिकृत देणगी व्यवस्थेबाबत भाविकांमध्ये स्पष्टता आणावी अशी आग्रही मागणी माहूर गडावरील भाविक व देवस्थानच्या हितचिंतकांकडून केली जात आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।